देख रहे हैं आरटीआई इन्वेस्टिगेशन। अभी अभी की बड़ी खबर जलगांव से। जलगांव शहर में लगातार बढ़ रही है चोरी की घटनाओं से नागरिकों में दहशत का माहौल बना हुआ है। इसी बीच एक स्थानीय खोज मामला सामने आया है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के वरिष्ठ नेता और पूर्व मंत्री एकनाथ राव खड़से के जलगांव स्थित निवास स्थान पर चोरी की घटना ने पूरे शहर को हिला दिया है। मिली जानकारी के अनुसार अज्ञात चोरों ने देर रात उनके घर में घुसकर कीमती सामान और नकदी पर हाथ साफ कर दिया है। घटना के बाद मौके पर पुलिस पहुंची और जांच शुरू कर दी है। इस वारदात के बाद से शहर वासियों में ये सवाल उठने लगा है कि जब बड़े राजनीतिक नेताओं के घर भी सुरक्षित नहीं है तो आम नागरिकों की सुरक्षा पर क्या भरोसा किया जा सकता है। पुलिस ने इस मामले में सीसी फुटेज खंगालने शुरू कर दिए हैं और जल्द ही आरोपियों को पकडणे का दावा किया है। बंगल्यावर चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस आलेला आहे, नेमकी काय माहिती आहे? या ठिकाणी एक चोरी झालेली आहे। या ठिकाणी घरातून जवळपास 6.8 तोळे म्हणजे 68 ग्रॅम वजनाचं जे सोनं आहे त्याची चोरी झाली आहे। त्याचबरोबर नगद कॅश 35,000 रुपयाची चोरी झाली आहे। घर हे या ठिकाणी बंद होतं, त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही, त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे। सर, किती नेमके चोरटे होते, काही आले का सीसीटीव्हीमध्ये? सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते। आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणं चालू आहे। जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ होती। तर काय काय चोरीला गेलं नेमकं काही? या ठिकाणाहून जवळपास 6.8 तोळे म्हणजे 68 ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश 35,000 रुपये कॅश गेलेली आहे। घटना कशी समोर आली सर नेमकी? या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री 9 वाजता घर बंद करून या ठिकाणी निघून गेलेले होते। जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं। त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे। सर, डॉग स्क्वॉड किंवा फिंगरप्रिंट्स वगैरे? बरोबर, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत। काय आलंय का सर त्याच्यात काही समोर? काही फिंगरप्रिंट सध्या काम चालू, अजून निष्पन्न झालेलं नाही आहे। हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे। किती पथकं तपासणीसाठी रवाना करण्यात आली? जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनची अशी 2 पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेत आहेत। News 18 Right to Information